तर इकडे सुयश आहे तांबटकर. तर आता हा माडावर चढतोय कोणताही आधार न घेता. शेवटी कोकणी माणूसच, कौशल्य तर असणारच. तर कोणताही आधार न घेता सरसर 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 आता सुयश माडावर चढला आहे. तर चढला यासाठी जी लोमती जी नारळाची पेंड आहे ना, किंवा जो घड आहे ना नारळाचा, तर तो बांधण्यासाठी तो वरती चढलेला आहे. कारण याच्या आधी पण अशी एक पेंडी म्हणजे घड आला होता असा खाली. तर तो त्याची जी शहाळी होती ना, ती एकीकडून सगळी पडून गेली होती. तर आमच्याकडे अशी शहाळी किंवा असा घड बांधायची पद्धत आहे. म्हणजे तर हा घड बांधायचं काम करतोय. तर याच्यासाठी स्किल लेबर पाहिजे. तर त्याला मी विचारलं होतं की तू मशीनचा आधार घेत नाही का. तर तो बोलला की त्याच्यामध्ये त्या जजमेंट मिळत नाही. तर म्हणून म्हणतो मी असं डायरेक्ट चढतो. पण स्किल आहे गावाकडं. तर जो घड बांधतोय ना, तो आहे खाली लोंबलेला आहे खालच्या दिशेने. आणि जे बाकीचे घड बघितलं तर झावळीवर लटकलेले आहेत किंवा अडकलेले आहेत. तर ती आयडियल पोझिशन आहे त्यांची. तर तसे राहिले तर ते टिकतात, म्हणजे त्यांचा नारळ मोठा होतो. आणि जर असे लोंबते राहिले तर ते शहाळी एक एक पडून ती संपूर्ण जी घड आहे तो नष्ट होतो. म्हणजे तर असाच एक आमचा मागचा जो पूर्ण घड होता ना ह्याच नारळीला लागलेला, तो असा संपून गेला. तर या बाजारामध्ये याची किंमत बघायला गेलं तरी 50 रुपयापेक्षा जास्तच आहे. तर म्हणून म्हटलं की बांधून घेऊया. आणि साईड बाय साईड जी घाण अडकली असेल वरची ती पण साफ करता येईल. तर असं एकंदरीत काम सुरू आहे. हे बघा. रे तर मंडळी आता तुम्ही बघितलं की वरती नारळ आहेत बघा वरती जरा. तर त्याचा जो घड आहे ना तो खाली असा लोंबता होता, तर आम्ही तो बांधून घेतलाय. तर बांधायचं कारण असं की याच्या आधीचा जो घड होता ना तो माझा सेम लोंबत होता खाली. आणि त्याची ज्या शहाळी होती ना ती एकीकडून सगळी पडून गेली. त्याच्यामुळे जो शेवटला फायनल नारळ होतो ना सुका असा होतो ना तो झाला नाही. तर त्याच्यामुळे आता मी बांधून घेतले. तर तिथे बाजूला बघा एक पोय खाली लोंबते आणि दुसरी ती झापावर अशी लटकलेली आहे. ती झापावर लटकली ना तशी राहिली पाहिजे तर ती टिकते, नाहीतर मग एकीकडून गळून पडतं पूर्ण नारळ ते. तर त्याच्यासाठी आपल्याला स्किल कामगार लागतात. तर एक आपला मित्र होता सुयश तांबटकर म्हणून, तर त्याने आपल्याला काम करून दिलंय. आणि ही साईज बघा नारळाची काय ती. तुम्ही आता जर बाजारामध्ये विकत घ्यायला गेलेत ना त्या नारळाची साधारणतः 50 रुपयापेक्षा जास्त किंमत 100% असेल. तर इकडे तम्मे बघा काय करतोय. शहाळ पडलेला आहे जे की
बांधती वेळी पडली होती दोन. तर मंडळी नारळ बांधते वेळी ना हे 2 शेळी पडली होती. थोडीशी साईज छोटी आहे त्यामुळे फोडून बघूया पाणी एकात मध्ये. वाजत नाही म्हणजे असलं पाणी. कोकणची माणसं साधी काळजात नारळ आहे रे. नारळ जात नाही शाळा नाही. खाली तर मंडळी शहाळ्याच्या पाण्याला खूप महत्त्व आहे. कारण आपण ज्यावेळी सलाईन लावतो ना तर त्यावेळी जरी एक शाळ्याचं पाणी दिलं ना एका माणसाला एका नारळाचं तरी पण चालतं आहे. खूप बेस्ट आहे ते. कोकणातली एनर्जी ड्रिंक शहाळ. तर मंडळी हे बघा हे आहे शहाळ्याचं पाणी. ह्याची जी चव आहे ना एकच नंबर. तर 2 शहाळी पहिली होती. ॲक्च्युली शहाळ नाही थोडंसं जून झालं आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे बघा. आणि असं सोडायचं ना मग आम्ही कसं सोडलं बघ कसं झालं. आणि ह्या नारळाची साईज बघा केवढी आहे ती. हा नारळ जर आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो ना त्याची किंमत साधारणतः 50 पेक्षा जास्तच असेल. परवाच आम्ही नारळ आणला होता बाजारातून तर एवढंच होता त्याची किंमत 40 रुपये होती. तर हा याची साईज केवढी बघा. तर ह्या नारळीचा तो नारळ आहे जे की आपण मगाशी त्याची पोय बांधले आहे. काय तासतोस एवढं याला. हे चांगलं फुटलं की नाही. इथे तर मलाही खाऊया. थोडंसं जून झालं आहे ना. काय